नवीन वर्ष, नवीन स्वप्ने आणि नव्या आशांची सुंदर सुरुवात. आज पुन्हा एकदा शाळेचे अंगण विद्यार्थ्यांच्या हास्याने आणि उत्साहाने बहरून गेले आहे. नवीन मित्र, नवीन शिक्षक, नवीन वर्ग आणि काहीतरी नवीन शिकण्याची उत्सुकता घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याने शाळेत पहिले पाऊल टाकले. कुणाच्या डोळ्यात कुतूहल आहे, कुणाच्या मनात आनंद आहे, तर कुणी आपल्या नवीन प्रवासाची सुंदर स्वप्ने रंगवत आहे. शाळेचा पहिला दिवस म्हणजे केवळ एका शैक्षणिक वर्षाची सुरुवात नाही, तर नवीन संधी, नवीन संकल्प आणि नवीन भविष्यासाठी टाकलेले पहिले पाऊल आहे. प्रवेश उत्सवाच्या या मंगल प्रसंगी प्रत्येक विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत. या शाळेच्या प्रांगणात ज्ञान, संस्कार, मैत्री आणि यशाची अनेक फुले उमलत हीच सदिच्छा. चला, नव्या उमेदीनं, नव्या जोमानं आणि नव्या स्वप्नासह या शैक्षणिक प्रवासाला सुरुवात करूया. नमस्कार. उन्हाळ्याच्या लांब सुट्ट्यांचा आनंद घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजली आहे आणि आपल्या उत्साही किलबिलाटाने शाळा पुन्हा एकदा जिवंत झाली आहे. तुम्हा सर्वांचे शाळेच्या या पहिल्या दिवशी स्वागत. मित्रांनो, हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप खास आणि नवीन आहे. नवीन मित्रांना भेटण्याचा आनंद आणि नवीन वर्गात जाण्याचा उत्साह, या दोन्ही गोष्टी आज आपल्या मनात आहे. नवीन पुस्तकांचा सुवास आणि नवीन गणवेशाची चमक आपल्यात ऊर्जा भरून टाकत आहे. शाळा ही केवळ शिक्षणाची ठिकाण नाही, तर ती आपली दुसरी आईच आहे. इथे आपल्याला उत्तम संस्कार, शिस्त आणि आयुष्यभर सोबत येणारी मैत्री मिळते. आपण सगळेच इथून नवनवीन गोष्टी शिकणार आहोत, नवनवीन स्वप्न पाहणार आहोत आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आजपासून सुरू होणारे हे नवीन शैक्षणिक सत्र आपल्या सर्वांसाठीच खूप आनंदाचे, उत्साहाचे आणि अभ्यासाचे जावो हीच विनंती करते आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते. धन्यवाद. आज शाळेचा पहिला दिवस. मला या शाळेत येण्याचे कारण म्हणजे मला या शाळेतील खूप काही चांगल्या गोष्टी माहीत होत्या आणि माझी इच्छा होती पहिलीपासून की या शाळेत शिकायची. या शाळेतील सर्व शिक्षकवृंद खूप छान आहे, म्हणून मी या शाळेत शिकायला आली आहे. या शाळेतून आपल्याला खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहे. या उत्साहाने मी या शाळेत शिकायला आली आहे. धन्यवाद. जी चिंचोली आणि गोगावरून आलेली जी माझी नवीन मंडळी आहे, त्या सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार. आणि माझ्या विद्यार्थी बालमित्रांनो, आता शाळेचा पहिला दिवस म्हटलं की प्रत्येकाच्या आशा आकांक्षा ह्या अगदी पल्लवित होतात आणि प्रत्येकाला अतिशय आनंद होतो, कारण आपल्या जीवनात काहीतरी नवीन घडवायचं असते. जेव्हा आपण या शाळेमध्ये येतो, की गौरीचं हायस्कूल म्हणजे एक निव्वळ हायस्कूलच नाही, तर या शाळेमधून अनेक विद्वान असे मुलं इथं निपजून गेलेले आहेत, ज्यांनी चांगल्या सरकारी नोकऱ्यामध्ये प्राधान्याने नोकऱ्या मिळालेल्या आहेत, पर्सेंटेज मिळालेला आहे. निव्वळ इथं येऊन शिक्षण घेणं आणि 35 मार्क घेऊन बाउंड्रीवर पास होणं एवढा उद्देश आपला नसावा, कारण या ठिकाणी आता सध्याचं युग म्हणजे हे कॉम्पिटिशनचं युग आहे. आपण सगळ्यांनी समजलं पाहिजे की कॉम्पिटिशन करून कमीत कमी आपण पर्सेंटेज चांगल्यात चांगले घेऊ, तरच आपल्याला समोर जाऊन कुठंतरी आपलं नाविन्यपूर्ण असं जीवन उपभोगता येईल. अन्यथा त्या शिक्षणाला किंवा आपल्या आईवडिलाच्या एवढ्या मोठ्या बेकार म्हणजे श्रमाला काही अर्थ होणार नाही. तेव्हा आजपासूनच आपण अशी जिद्द तयार केली पाहिजे आणि त्या मार्गाने निघालं पाहिजे की आपल्या आईवडिलांना आणि आपल्या जीवनामध्ये आपण उच्च शिखरावर कसे जाऊ, यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करा. आपल्याकडे सगळं काही आहे, पण त्या सर्व संपत्तीचं काही अर्थ नाही जोपर्यंत तुम्ही ठरलेल्या जर उद्देशाकडे पाठलाग करणार नाही, ठरलेल्या जर ध्येयाकडे तुम्ही जर जाणार नाही, तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही. आता म्हटल्याप्रमाणे पास तर कोणी होते, शाळेत न जाता पास होते आजच्या घडीला, पण पास होऊन जमत नाही, स्पर्धेत टिकायचं आहे. आणि म्हणून एक तुम्हाला उदाहरण सांगत असताना मी आता नाव घेतलं पूजा दारवाळ. अतिशय गरीब, खूप गरीब, की ज्याचे वडील स्मशानभूमीवर देखरेख करणारे होते. पहा, लक्षात घ्या मी का सांगतो ते. स्मशानभूमीच्या बाजूला ते राहत होते. बीड जिल्ह्यातली गोष्ट आहे. तिच्या घरी लाईट नव्हती. लाईट या काळात पहा
आपण 21व्या शतकामध्ये जीवन जगत असताना आज कितीतरी असे घर आहेत की ज्यांच्या घरामध्ये लाईन नाही. आणि त्या ठिकाणी त्या मुलीने, पूजा धारवाडने 10वीच्या परीक्षेमध्ये 98.5% मारले. 98.5 बिना ट्युशननं, फक्त शाळेत जाऊन. आणि ती लाईटामध्ये अभ्यास नाही, दिव्याचा अभ्यास. आणि दिव्याचा जेव्हा अभ्यास, दिवा जेव्हा संपत होता, बंद होत होता, तेव्हा जर त्यावेळेला जर त्या ठिकाणी बाजूलाच तुम्ही त्या काय म्हणतो आपण स्मशानभूमीमध्ये जर एखादी जर चिता जर पेटत असेल, त्या पेटत असणाऱ्या चितेच्या उजेडात ती अभ्यास करत होती. म्हणजे आपल्या मनात जर जिद्द जर असेल, चिकाटी असेल, तर आपण काहीही करू शकतो. एव्हरीथिंग इज. सर्वांना माझा नमस्कार. मी पूर्वी. आज 30 जून म्हणजे शाळेचा पहिला दिवस. आज मी सकाळी उठली आणि पटापट आवरले आणि बस स्टँडकडे आले. त्यानंतर थोड्याच वेळात हर्षदा आली. सर्वजण पहिलेच येऊन होते. नंतर ॲटो आला. नंतर आम्ही ॲटोत बसून शाळेत आलो. खूप सुंदर शाळेतलं पटांगण वगैरे साफ पहिलेच होऊन होतं. नंतर आम्ही वर्गात येऊन आपल्या बॅग ठेवल्या. त्यानंतर प्रार्थना झाली. त्यानंतर आमचा स्वागत सोहळा झाला. स्वागत सोहळ्यानंतर छान वातावरण सुंदर झालं होतं. तेव्हा खूप थंड वाटत होतं. त्यानंतर मधली सुट्टी झाली. मधल्या सुट्टीत आम्ही जेवण केलं आणि जेवण खूप सुंदर होतं. त्यानंतर आम्ही खेळलो. खूप मित्रमैत्रिणी खूप सुंदर होत्या. मजा आली खेळायला. आणि सर काही पोस्टर बनवत होते ते पाहिले. त्यानंतर लगोरी खेळलो. नंतर खूप पाऊस आला म्हणून आम्ही वर्गात बसलो. धन्यवाद.